नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार, विषय राज्यशास्त्र या तासिकेमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण 2 चा अभ्यास करत असताना जागतिकीकरण म्हणजे काय, त्याबरोबरच जागतिकीकरणाचे घटक कोणते, या घटकांची एका घटकांची माहिती आपण त्या तासिकांमध्ये पाहत आहे. यापूर्वी आपण जागतिकीकरणाचे घटक मध्ये आर्थिक घटकाची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण राजकीय क्षेत्रात कोणते बदल झाले त्याची माहिती आपण पाहिलेली आहे. आर्थिक घटकामध्ये काय बदल झाला, 1991 नंतर आर्थिक क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले त्याची माहिती आपण या 3 मुद्द्यांच्या आधारावर पाहिलेली आहे. त्यातला पहिला मुद्दा होता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, म्हणजे भांडवलाची गुंतवणूक या देशातून त्या देशात मुक्तपणे कशी व्हायला लागली याची माहिती आपण त्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला, व्यापाराचा अर्थ बदलला, म्हणजे व्यापार जो पारंपरिक पद्धतीनं व्यापार केला जात होता तो आज आता पारंपरिक पद्धतीनं व्यापार होताना दिसून येत नाही, तर त्यामध्ये मोठा बदल झालेला आहे. तो बदल आपण अनुभवतो सुद्धा आहे. त्यानंतर आर्थिक घटकामध्ये ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. ट्रान्सनॅशनल कंपन्या म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ट्रान्सनॅशनल कंपन्या कशा प्रकारे काम करतात याची सुद्धा माहिती मी तुम्हाला त्या तासिकेमध्ये दिलेली आहे. त्यानंतर दुसरा घटक आपण जागतिकीकरणामध्ये पाहिला तो आहे राजकीय क्षेत्रात झालेले बदल. राजकीय क्षेत्रात जागतिकीकरणामुळे काय बदल झाले 1991 नंतर त्याची माहिती सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की लोकशाहीचं महत्त्व वाढत गेलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर राज्याचे स्थान आणि राज्याच्या घटकामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहिलं बिगर राजकीय संघटना म्हणजे NGOचा उदय हा 1991 नंतर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि राजकीय क्षेत्रात चौथा जो मोठा बदल झाला तो बदल झाला मानवी हक्कांना. 1991 नंतर जगभरात मानवी हक्कांना जास्त महत्त्व द्यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आज आपण मानवी हक्काचा लढा, मानवी हक्क याबाबत आज आपण जागरूक असलेला आपल्याला दिसून येते. ती माहिती सुद्धा आपण या पूर्वीच्या तासिकांमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर आता या तासिकेमध्ये आपण विचार प्रणाली म्हणजे विचार करण्याची शक्ती, विचार करण्याच्या शक्तीमध्ये काय बदल झाला याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण विचार प्रणाली म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. व्यक्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्यक्ती ज्या पद्धतीने विचार करतो तो विचार म्हणजे त्याची विचार प्रणाली बनते. तसेच राज्य सुद्धा आपल्या परीने विचार करीत असतात, म्हणून प्रत्येक राज्याची एक जीवन प्रणाली आहे. त्या जीवन प्रणालीलाच त्या राज्याची विचार प्रणाली असं म्हणतात. विचार प्रणाली म्हणजे काय, मग थोडक्यात जीवन जगण्याची पद्धती म्हणजेच आपले विचार प्रणाली होय. राज्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच म्हणावं लागेल की एखादं राज्य ज्या प्रकारचं जीवन जगत असतो त्या
त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला त्या राज्याची विचार प्रणाली असं म्हणतात. 1991 पूर्वी आणि 1991 नंतर या विचार प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्या पुस्तकामध्ये आपण पाहणारच आहोत की काय बदल झालेला आहे, त्याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. विचार प्रणालीच्या बाबतीत शीतयुद्धाचा काळ हा मध्य काळ मानला जातो. म्हणजे शीतयुद्धाच्या पूर्वी आणि शीतयुद्धाच्या नंतर. शीतयुद्धाच्या काळ म्हणजे 1991 पर्यंत विचार प्रणाली हा एक महत्वाचा घटक होता. राज्याचं जे वर्गीकरण आहे हे 2 गटांमध्ये केल्या जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यातला महत्वाचा गट आहे साम्यवादी गट आणि दुसरा गट आहे भांडवलशाही गट. या पुस्तकातील प्रकरणावरून मी याचा चार्ट बनवलेला आहे, तो चार्ट पहा. विचार प्रणालीचं शीतयुद्धाच्या काळात 2 भागात वर्गीकरण केल्या गेलेलं आपल्याला दिसून येते. एक साम्यवादी किंवा समाजवादी विचार प्रणाली किंवा दुसरी विचार प्रणाली आहे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही विचार प्रणाली. साम्यवादी विचार प्रणालीमध्ये सोव्हिएत रशिया, चीन, पूर्व युरोपियन राष्ट्रे येत असताना आपल्याला दिसून येतात. तर भांडवलशाही गटामध्ये अमेरिकन राष्ट्रे आणि पश्चिम युरोपातील राष्ट्रांनी भांडवलशाही विचार प्रणालीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचार प्रणाली हा राजकीय घटक आहे, परंतु तो राजकीय घटक प्रत्येक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेनुसार त्या राष्ट्राची विचार प्रणाली आखली जात असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्थव्यवस्था आणि विचार प्रणाली यांचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्यात उदाहरणार्थ म्हणून सांगायचं असेल तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली आहे आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी आणि सार्वजनिक उद्योगांना जास्त महत्त्व दिल्या जातं. म्हणजे काय, पूर्व युरोप आणि रशिया आणि चीन यासारख्या देशांमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. तर तिथे जे उद्योगधंदे आहे ते उद्योगधंदे हे एकतर सरकारच्या मालकीचे आहे किंवा सार्वजनिक म्हणजे समाजाच्या मालकीचे असलेले आपल्याला दिसून येतात. खाजगी उद्योगांना साम्यवादामध्ये महत्त्व नसते. तर याच्या उलट पश्चिम युरोपातील जी राष्ट्र आहे म्हणजेच अमेरिका आणि पश्चिम युरोपातील राष्ट्र यांनी भांडवलशाही विचार प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था तिथे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलं जाते. म्हणजेच आपले जे उद्योगधंदे आहे ते वैयक्तिक मालकीचे सुद्धा असलेले आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. म्हणजे स्वतःच्या मालकीचे खाजगी उद्योगधंदे उभे करण्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात असताना आपल्याला दिसून येते. त्या काळात भारतासारख्या राष्ट्रांनी मात्र या दोनही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला नाही. म्हणजेच साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला नाही आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सुद्धा स्वीकार केला नाही. तर भारतानं लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानली जाते. भारताला लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानली जाते. म्हणजेच काय,
इथली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. मिश्र स्वरूपाची आहे म्हणजे काय की इथे खाजगी उद्योगही आहे, वैयक्तिकही उद्योग आहे, सरकारीही उद्योग आहे, वैयक्तिक मालकीचेही उद्योग आहे. म्हणजेच या दोन्हीही विचार प्रणालीमध्ये असणारे उद्योगधंदे आमच्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटल्या जाते. आणि भारतानं साम्यवादी किंवा भांडवलवादी विचार प्रणालीचा स्वीकार केला नाही, तर कशाचा स्वीकार केला? लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतात खाजगी, सार्वजनिक अशा दोन्हीही प्रकारच्या उद्योगांना महत्त्व दिले गेलेलं आपल्याला दिसून येते. यावरून मी एक चार्ट आपल्यासाठी तयार केलेला आहे. तो चार्ट आपण काढून वहीमध्ये काढला पाहिजे. दोन विचार प्रणाली ज्या 1991 पूर्वी अस्तित्वात होत्या, त्यामध्ये साम्यवादी किंवा समाजवादी विचार प्रणाली आणि दुसरी विचार प्रणाली आहे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान विचार प्रणाली. साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार कोणी केला? रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील राष्ट्रांनी साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? साम्यवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात. तर याच्या विरुद्ध विचार प्रणाली होती भांडवलशाही विचार प्रणाली, जिथे आपण खाजगी उद्योगांना जास्त महत्त्व देतो. तर अमेरिका आणि पश्चिम युरोपातील राष्ट्र म्हणजे पश्चिम युरोप खंडात जी राष्ट्र आहे त्या राष्ट्रांमध्ये कोणती विचार प्रणाली? भांडवलशाही विचार प्रणाली असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्या भांडवलशाही विचार प्रणाली असणाऱ्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटल्या जाते. आता भारतानं मात्र या दोनही म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोनही अर्थव्यवस्थेचा स्वीकार न करता या दोनही विचारसरणीपासून अलिप्त राहून अलिप्ततावादी चळवळ सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आणि भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतात खाजगी उद्योगांनाही महत्त्व आहे जे भांडवलशाहीमध्ये आहे, आणि सरकारी साम्यवादामध्ये असणारं सरकारी उद्योगांना जे महत्त्व आहे तेही सरकारी उद्योग भारतात असलेले आपल्याला दिसून येतात. या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे भांडवलवादी विचारसरणीची आणि साम्यवादी विचारसरणीची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे इथल्या या विचारसरणीला कोणती विचारसरणी म्हणतात? लोकशाही समाजवाद असे म्हणतात. भारतात लोकशाही समाजवादाचा काळ शीतयुद्धाच्या काळात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विचार प्रणालींमध्ये जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1991 नंतर जागतिकीकरणाच्या युगात एक प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणजे विचार प्रणाली गेली आणि तिथं काय आली? बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं नमूद केल्या गेलेला आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्था हा शब्द राहिला, त्याला एक शब्द पुन्हा जोडला गेला आणि तो शब्द आहे बाजारपेठीय
जागतिकीकरणानंतर काय म्हणता येणार नाही, साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही, तर त्याला काय म्हणावं लागेल, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था. म्हणजे परंतु सर्वच राष्ट्र या एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करतात असं नाही. तर बाजारपेठीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचार प्रणालीचा अवलंब असलेला आपल्याला दिसून येतो. त्याबद्दलची काही आपण उदाहरणं बघूया. अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र आहे, भांडवलशाही विचार प्रणाली आहे तिथे, म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था तिथे आहे, म्हणून त्याचं वर्णन भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था, भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था असं वर्णन त्याचं केलं जाते. तर पश्चिम युरोपातील राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी, कल्याणकारी विचार म्हणजे काय, लोकांचं जास्तीत जास्त कल्याण साध्य केलं पाहिजे, तर लोकांच्या कल्याणावर तिथे भर दिला जातो, म्हणून त्या व्यवस्थेला कल्याणकारी बाजारपेठीय व्यवस्था असे म्हणतात. त्यानंतर तिसरी व्यवस्था आहे चीनी राजकीय व्यवस्था. ही साम्यवादी विचार प्रणाली मानते आणि म्हणून 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत जो बदल झाला त्या अर्थव्यवस्थेला साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे म्हणतात. असे वेगवेगळे शब्दप्रयोग या व्यवस्थेच्या बाबत मध्ये केल्या जात असताना आपल्याला दिसून येतात. परंतु भारताने मात्र बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग केला नाही, कारण आम्हाला बाजारपेठेला महत्त्व द्यायचं नाही आहे. तर आम्हाला आर्थिक उदारीकरण, आम्ही बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द वापरत नाही, तर आम्ही कोणता शब्द वापरतो, आर्थिक उदारीकरण. आर्थिक उदारीकरण म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये आता आम्ही उदारीकरण म्हणजे सार्वत्रिकरणाची भूमिका आम्ही घेतलेली आहे, हा शब्द प्रयोग वापरला जातो. आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग वापरला जातो. याचा सुद्धा मी एक चार्ट आपल्यासाठी तयार केलेला आहे. 1991 नंतर ज्या विचार प्रणाली जन्माला आल्या त्या विचार प्रणालीसाठी एकच शब्द वापरला जातो, तो शब्द आहे बाजारपेठीय अर्थव्यवस्था. आणि मग त्यामध्ये उदाहरणार्थ पाहत असताना आपण पाहिलेलं आहे की भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही अमेरिकेमध्ये असलेली दिसून येते. कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही पश्चिम युरोपमध्ये असलेली दिसून येते, पश्चिम युरोपियन राष्ट्रांमध्ये असलेली दिसून येते. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही चीन मध्ये असलेली आपल्याला दिसून येते. चीन झालं, रशिया झालं, या ठिकाणी साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. परंतु भारताने मात्र बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द वापरण्याचं टाळलेलं आहे आणि म्हणून भारतासारखे जे राष्ट्र उदार अंतःकरणाने विचार करतात त्यांनी आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. म्हणजे काय, आर्थिक उदारीकरण म्हणजे इथे भांडवलशाहीलाही महत्व आहे, इथे कल्याणकारीलाही महत्व आहे आणि इथे साम्यवादी बाजारपेठेला सुद्धा महत्व आहे. आणि म्हणून आम्ही या तीनही व्यवस्थांचं मिश्रण आमच्या व्यवस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून आम्ही यासाठी कोणता शब्द वापरला, आर्थिक उदारीकरण हा शब्द वापरलेला आहे. भारतासारख्या अनेक राष्ट्रांनी जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांनी आर्थिक उदारीकरण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच आमच्या देशात भांडवलशाही म्हणजे खाजगी उद्योगही आहे, आमच्या देशात साम्यवादी म्हणजेच सरकारी उद्योगही आहे, आमच्या देशात कल्याणकारी म्हणजे लोकांच्याही मालकीचे उद्योग आहेत आणि आमच्या देशात वैयक्तिक मालकीचे सुद्धा उद्योग असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे विद्यार्थी मित्र हो,
या तासिकेमध्ये आपण विचार प्रणालीचा अभ्यास करत असताना खाजगी उद्योग, सरकारी उद्योग, सामाजिक उद्योग, कल्याणकारी उद्योग हे शब्दप्रयोग आपल्या नियमितपणे या तासिकेमध्ये आलेले आहेत। आता खाजगी उद्योग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। खाजगी उद्योग हे एकतर वैयक्तिक मालकीचे असतात किंवा 2, 3, 4, 5, 6 लोक एकत्र येऊन ग्रुप तयार करून हे उद्योग उभे करीत असतात। त्या उद्योगाला खाजगी उद्योग असं म्हणतात। सरकार या उद्योगाला फक्त परवानगी देण्याचं आणि त्यांच्याकडून कर घेण्याचं काम करते। तर हे उद्योग हे वैयक्तिक किंवा व्यक्ती समूहाच्या मालकीचे असतात। तर भारतात अशा प्रकारचे कोणते खाजगी उद्योग आपल्या भारतामध्ये आहे त्याचा या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे। त्यामध्ये डेल कॉम्प्युटर बनवणारी कंपनी आहे, इन्फोसिस कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी कंपनी आहे, अशा प्रकारे लॉर्सन अँड टुब्रो ही सिमेंट तयार करणारी कंपनी आहे, हुंडई ही कार तयार करणारी कंपनी आहे। अशा प्रकारे ह्या सर्व कंपन्या ह्या कोणत्या कंपन्या आहेत? खाजगी कंपन्या आहेत। यामध्ये अनेक जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स तुमच्या ओळखीचे सुद्धा असू शकतात, कारण भारतामध्ये ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना आपल्याला दिसून येतात। परंतु ह्या कंपन्या खाजगी कंपन्या आहे, म्हणजे एका व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समूहाच्या मालकीच्या ह्या कंपन्या आहेत। त्यानंतर आपण दुसरा शब्दप्रयोग पाहिला होता सरकारी उद्योग। सरकारी उद्योग म्हणजे काय की साम्यवादी देशांमध्ये काही उद्योग म्हणण्यापेक्षा सर्वच उद्योग हे सरकारकडून चालविले जातात। लक्षात आलं का? सरकारकडून काही उद्योग चालवले जातात, त्याला सरकारी उद्योग असं म्हणतात। भारतात सुद्धा काही उद्योग हे सरकारकडून म्हणजे भारत सरकारकडून चालवले जातात। त्याचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर भारतात चालवल्या जाणारी रेल्वे, तिला भारतीय रेल असे म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। भारतीय रेल्वे ही सरकारी रेल्वे असलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे भारताच्या केंद्र सरकारकडून ही रेल्वे चालवली जाते, हिचं संचालन केलं जाते। त्यानंतर दुसरा उद्योग आहे भारतीय डाक विभाग। भारतीय डाक विभाग म्हणजे काय? पत्र देणारे, पत्र पोच करणारे, पार्सल पोचवण्याचं काम या भारतीय डाक म्हणजे संदेश वहनाचं काम या भारतीय डाक विभागाकडून केलं जातं। हे दोन सर्वात मोठे उद्योग आपल्या भारतामध्ये असलेले सरकारकडून चालवले जात असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर टेलिफोन क्षेत्रात सुद्धा भारत सरकारकडून चालवलं जाते, भारतीय टेलिकॉम लिमिटेड। त्यानंतर MTNL, BSNL यासारखे उद्योग हे कुणाकडून चालवले जातात? भारत सरकारकडून चालवले जातात। त्यानंतर सामाजिक उद्योग म्हणजे काय? सामाजिक उद्योग म्हणजे काय की जे उद्योग एका व्यक्तीच्या मालकीचे न असता हे समाजाच्या मालकीचे असतात, समाजाच्या मालकीचे असतात। साम्यवादी राष्ट्रात सामाजिक उद्योगांना महत्त्व देण्यात आलेलं आहे। तर भारतात कोणते उद्योग हे सामाजिक उद्योग आहे? सामाजिक उद्योग म्हणजे समाजाच्या मालकीचे उद्योग, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हालाही गुंतवणूक करता येते, मलाही गुंतवणूक करता येते, समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्या उद्योगामध्ये गुंतवणूक करता येते। त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं म्हणतात।
ज्या ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतात आहेत त्यामध्ये भारत पेट्रोलियम ही सर्वात मोठी कंपनी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर इंडियन ऑइल आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, त्यानंतर ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, त्यानंतर HAL आहे, गेल इंडिया लिमिटेड आहे, MTNL आहे. यासारख्या कंपन्या ह्या सामाजिक क्षेत्रात, म्हणजे ह्या सर्व कंपन्या कोणत्या कंपन्या आहेत? प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचे सुद्धा सिम्बॉल मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच्यातले काही लॉंग फॉर्मही सांगितलेले आहे, बाकी लॉंग फॉर्म तुम्ही शोधले पाहिजे. त्यानंतर आपण खाजगी उद्योग, सरकारी उद्योग, सामाजिक उद्योग याबरोबरच आपण नंतरचा उद्योग पाहला कल्याणकारी उद्योग. कल्याणकारी उद्योग म्हणजे काय की सरकारकडून काही उद्योग हे लोकांच्या कल्याणासाठी चालवले जातात. काही उद्योग कोणासाठी चालवले जातात? कल्याणकारी. राज्यामध्ये काही उद्योग आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी चालवले जातात. भारतात सुद्धा कल्याणकारी राज्य आहे भारत, आणि त्यामुळे भारतात सुद्धा अशा प्रकारचे अनेक उद्योग आपले चालवले जात असताना दिसून येतात. अटल पेन्शन योजना आहे, स्किल इंडिया आहे, मुद्रा लोन आहे, भारत स्वच्छता अभियान आहे, मेक इन इंडिया आहे, बरोबर, स्मार्ट सिटी आहे, अटल इनोव्हेशन मिशन आहे, डिजिटल इंडिया आहे, प्रधानमंत्री जनधन योजना आहे. हे सर्व उद्योग भारत सरकारकडून भारतीय लोकांच्या कल्याणासाठी चालवले जातात. या तासिकेमध्ये आपण वेगवेगळ्या उद्योगांची माहिती पाहिलेली आहे आणि ते उद्योग भारत सरकारकडून किंवा भारतात कशा पद्धतीने काम करत आहे याची माहिती आपण पाहिलेली आहे. आता तुम्हाला खाजगी उद्योग म्हणजे काय, सरकारी उद्योग म्हणजे काय, सामाजिक उद्योग म्हणजे काय आणि कल्याणकारी उद्योग म्हणजे काय हे समजलं असेलच. या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. या तासिकेमध्ये आपण 1991 पूर्वीच्या विचारसरणी आणि 1991 नंतरच्या विचारसरणी या दोन्हीही विचारसरणीचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये केलेला आहे. 1991 पूर्वी कोणत्या दोन महत्त्वाच्या विचारसरणी होत्या? पहिला प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी लिहायचा आहे, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे वहीत. पहिला प्रश्न आहे, 1991 पूर्वी असलेल्या दोन प्रमुख विचार प्रणाली कोणत्या? 1991 पूर्वीच्या दोन प्रमुख विचार प्रणाली कोणत्या? त्यानंतर दुसरा प्रश्न लिहायचा आहे, अमेरिकेने कोणत्या विचार प्रणालीचा पुरस्कार केला? अमेरिकेने कोणत्या विचार प्रणालीचा पुरस्कार केला? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, रशियाने कोणत्या विचार प्रणालीचा स्वीकार केला? त्यानंतर चौथा प्रश्न आहे, 1991 नंतरच्या विचार प्रणालीसाठी कोणता एकच शब्द वापरण्यात आला? 1991 नंतरच्या विचार प्रणालीसाठी कोणता एकच शब्द वापरण्यात आला? त्यानंतर पाचवा लिहायचा आहे, भारताची आजची विचार प्रणाली कोणती? भारताची आजची विचार प्रणाली कोणती? हा गृहपाठ तुम्ही या तासिकेत मी जे सांगितलं त्यातून अभ्यासला असेलच, परंतु तासिका चालू असताना जर आपल्या लक्षात आलं नसेल तर आपण पुस्तकातील प्रकरण 2 मधील विचारसरणी विचार प्रणाली हा भाग काढायचा आणि तिथून या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.
या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्याला ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याला आम्ही तयार केलेल्या या तासिका कशा वाटल्या याची माहिती तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. या तासिकेबाबत जर आपल्याला कोणतीही अडचण असेल तरी आपण माझ्याशी माझ्या या वैयक्तिक नंबरवर संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 9922778804. विद्यार्थी मित्रांनो, या तासिका आपल्याला कशा वाटत आहे, चांगल्या वाटत आहे, चांगलं लक्षात राहत आहे याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवल्या पाहिजे. अडचण असो अथवा नसो, तासिका चांगल्या झाल्या वाईट झाल्या या पद्धतीची जी माहिती तुम्हाला द्यायची असेल ती तुम्ही आम्हाला देऊ शकता. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये ह्या सुधारणा झाल्या पाहिजे तर त्याबद्दल सुद्धा सूचना आपण आम्हाला करू शकता. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.